तर अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच होतं की आम्ही आता जस्ट शिफ्ट झालो आणि पसारा वगैरे लावून घेतला होता. तर त्याच नंतर आम्ही आता देवपूजा वगैरे केली. तर हॅलो नमस्कार. हा आहे गडचिरोलीचा सेकंड ब्लॉग. तर इथे फुलाची तर काही कमी नाही, त्याच्यामुळे देवपूजा करताना खूप मन प्रसन्न होतं. सर्वप्रथम गॅसवर काय करावं म्हणून गोड काहीतरी करावं. तर मग आमचं ठरलं की चला थोडंसं शिरा वगैरे देवासाठी पण होतो, त्यामुळे मग मी इथं रव्याचा शिरा केला, जे की देवाच्या प्रसादासाठी होतं. आणि आपली पहिली सुरुवात म्हणून काय करावं म्हणून गोड काहीतरी त्याच्यामुळं केलं. आणि मग नंतर पण आपली स्वयंपाकाला सुरुवात केली. इकडं पाणी थोडं टेस्टला वेगळं लागतं, त्यामुळं जे भाजीपाला आहे त्याची चव पण थोडी वेगळीच असते. मी स्वयंपाक वगैरे करेपर्यंत स्वयंपाक वगैरे करायला त्या श्रुतिकांच्या पप्पाचं मस्त आसन सुरू होतं. आणि श्रुतिकाचं आसन कमी आहे, त्याची नखरेच जरा जास्त असतात. पप्पाचं पाहून जसं पप्पानं केलं तसं तिला करायचं असते. आसन कमी करते आणि नखरेच जरा जास्त करते. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव तर पहा कसे आहेत. किती नाटकं करते ती. जसं पप्पानं केलं तसंच करते. आणि झालं मग असं उड्या मारल्या आणि झालं मग तिचं आसन. नंतर पहा श्रुतिका अशी तयार होऊन कुठं चालली आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी नेक्स्ट जो मी व्हिडिओ टाकेल तो नक्की पहा, कारण तो असेल गडचिरोलीचा. आणि श्रुतिका कुठे गेली हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर बाय बाय.